आज आपण बघणार आहोत रानभाजी, पालेभाजी, हरभऱ्याची भाजी। खूप छान भाजी होते ही। आमच्या शेतातली भाजी आणलेली आहे, तर आपण कशी करायची ते पाहू। हरभऱ्याची भाजी नीट करताना हे देठ काढायचे आहेत आणि पानं घ्यायचे आहेत। मी बरीच भाजी आता नीट केलेली आहे। पाठीमागचे जरा जून असलेले काढायचं आहे, बाकीची पानं घ्यायचे। हे शेंड्याची भाजी मी गावाकडून आणलेली आहे, तर ही सापच आहे, पण मी घरात आणून आणि स्वच्छ केले। तर ही ह्याच्या जर आळ्या काढायच्या असल्या तर आळ्या काढायची पद्धत दाखवते तुम्हाला। अशी भाजी नाकाला लावायची, सुंगायची, परत फेकायची। अशा पद्धतीने मी आळ्या अशा 2 काढलेल्या आहेत। ह्या आता आळ्या आहेत, अशा आळ्या हरभऱ्याच्या भाजीत बारीक आळ्या असतात त्या काढायच्या। ह्याच्यात आता आळ्याच राहिलेल्या आहेत, त्यामुळे आळ्या नाही मिळत। 2 तरी आळ्या आपल्याला मिळालेल्या आहेत। सुंगायची, टाकायची, ह्याला एक मंत्र सुद्धा आहे। तो मंत्र म्हणून टाकलं तरी चालते। तो मंत्र आहे, राम सीतेची भेट घडू दे आणि हरभऱ्याच्या भाजीतली आळी पडू दे। असं सुंगायचं आणि म्हणायचं, त्या आळ्या पडत आहेत। असतील तर आळ्या पडत आहेत, नसतील तर नाहीत पडत। तर ह्याच्यात आता 2 आळ्या तरी मी ह्या काढलेल्या आहेत आणि अशा तऱ्हेने ही भाजी अशी नीट करून घेतलेली आहे। हरभऱ्याची भाजी आता मी निवडून घेतलेली आहे, आता चिरणार आहे। चिरून घ्यायची, धुवून घ्यायची। त्यासाठी कोणकोणते साहित्य लागते ते पहा। या भाजीसाठी अर्धा कांदा घेतला, अर्धी वाटी कांदा, लसूण अर्धी वाटी म्हणजे 7-8 कुड्या घेतल्यात। मिरच्या 5-6 बारीक चिरून घेतल्यात, आपण आपल्या तिखटानुसार घेऊ शकता। शेंगदाणे कच्चे अर्धी वाटी घेतलेत। कोथिंबीर 1 वाटी घेतले। ही तांदळाची बारीक कणी भिजवून घेतलेली आहे, भिजत ठेवली 1 तासभर। डाळ तुरीची अर्धी वाटी भिजत घातलेली आहे। तेल लागणार आहे आपल्याला। मीठ आपल्याला गरजेनुसार लागणार आहे। पाणी गरजेनुसार लागणार आहे। गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी आता भाजी करण्यासाठी तेल घातलेलं आहे। पॅन मधलं तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये मी आता हा कांदा घालते। कांदा भाजत आल्यावर लसूण घालायचा आहे चेचलेला, त्याच्यानंतर मिरच्या घालायच्या आहेत। कांदा लसूण मिरची भाजत आल्यानंतर डाळ घालायची आहे तुरीची भिजत घातलेली। तांदळाची कणी भिजत घातलेली ती घालायचे। त्यानंतर यात अर्धा चमचा मीठ घातले, तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता। हे पूर्ण हलवून घेऊन यात 1 वाटीभर पाणी घालायचं आहे। थोड्या वेळासाठी हे शिजू द्यायचं। झाकण काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे कच्चे शेंगदाणे कुटलेले घालायचे। थोडे कूट काय करायचे, जास्त कूट करायचं नाही, त्याचा मोठेच घालायचे, तरच ते दाताखाली येतात आणि छान लागतात। परत हे असं हलवून घेऊन त्याच्यात ही धुतलेली चिरलेली भाजी निवडलेली घालायची। त्यानंतर एक सारखी मिक्स करून घ्यायची। आता याच्यात कोथिंबीर घालून घ्यायची, म्हणजे भाजी खमंग लागते। आणि अजून 1 वाटीभर पाणी घालायचं आहे, पूर्ण हलवून घ्यायचं आहे। याच्यात आपल्याला मिरची घालताना आपल्या अंदाजानुसार घालायची, भाजी जेवढी आहे त्या अंदाजानुसार मीठ आणि मिरची घालायचे, तरच भाजी सुंदर सुरेख होते। लसूण चेचूनच घालायचा, म्हणजे त्याचा सुवास छान येतो, खमंग वास येतो। कोथिंबीर शेवटीच घालायची आणि ही आता परत 15 मिनिटासाठी झाकून ठेवायची। भाजी आपली शिजली का पाहू। 15 मिनिटं झालेले आहेत। मस्त वास येत आहे, खूप छान भाजी शिजलेली आहे। ही भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खायला खूप छान लागते। अशी ही सुंदर खमंग भाजी तुम्ही करून बघा। खरंच ही रानभाजी हरभऱ्याची सुंदर भाजी झालेली आहे। तुम्हाला जर खरंच व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।